2005 आहे ऊस. बारका आहे ऊस अजून 5 महिन्याचा ऊस आहे. गाईमध्ये खांदाय बी आपण ह्याला आतमध्ये या बघू शकतो मी. बारका ऊस आहे. मातीत बघा एकदम जाम चांगली लागलेली आहे माती आणि एकच डोळा लागण आहे. प्रत्येक शेतकऱ्याची वेगळी वेगळी लागण आहे. काळोखी बघा ऊसावर कसे आहे, पोस कसे आहे बघा. काळोखी एक नंबरच आहे. प्रत्येक शेतकऱ्याची वेगळी वेगळी लागण आहे. ही बी एक डोळाच आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 एका याला फुटले. चांगला फुटवा आहे आणि ही एक डोळा आहे ती 1008 आहे. बघू शकता तुम्ही काळोख कशी आहे. माती बी चांगली लावली आहे. अशीच उसाला माती लावायची की एवढे. आता कांड्या 2-3 कांड्या फुटल्या ह्याला बघा मी. काळोख चांगली आहे उसाला. 4-5 दिवसाला ह्यांनी खायला टाकलेलं आहे. आता मटेरियल हे सगळं टाकलेलं आहे. बघू शकता ऊस केवढा आहे तुम्ही. छातीला ऊस लागतो. ही आपल्या यूट्यूब चॅनलला सगळ्या शेतकऱ्याची माहिती टाकणार आहे आपण. सगळ्या शेतकऱ्याची माहिती देणार आहे आपण. आपल्या चॅनलला लाईक करावं सगळ्यांनी. प्रत्येक शेतकऱ्याला जमत नाही पण वेगवेगळ्या वेगळ्या शेतकऱ्याची प्रत्येकाकडनं माहिती आपण घेणार आहे. माहिती देणार आहे आपण सगळ्याकडनं. बघा जे त्याची पद्धत वेगळी वेगळी आहे लागण्याची. 4.5 फुटाचा पट्टा आहे पण ऊसाला फुटवा मस्त आहे. जे त्याचे बियाणं वेगळं आहे. प्रत्येक जातीचे बियाणं वेगळंच आहे. प्रत्येक जातीच्या बियाण्याची माहिती आपण देणार आहे सगळ्या शेतकऱ्यांना. बघा तुम्ही असंच खायला टाकलं पाहिजे. असंच पोज राहिली पाहिजे प्रत्येक शेतकऱ्याची. म्हणजे ऊसात कसा आपला ऊस जास्त जाईल अशीच लक्षणं सगळ्यांची असते. या शेतकरी मित्रांनो आपल्या चॅनलला लाईक करावं.